वरणगावमध्ये अपक्ष उमेदवार माजी नगराध्यक्ष सुनील काळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेबाहेर केलं आंदोलन। जळगाव जिल्ह्यातील वरणगाव या ठिकाणी भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष सुनील काळे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर नगर परिषदेच्या स्ट्रॉंग रूम बाहेर ठिय्या आंदोलन केलं। निवडणूक आयोगानं 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी रद्द करत 21 डिसेंबर रोजी करण्याचा निर्णय घेतल्यानं या निर्णयाविरोधात अपक्ष उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आक्रमक होऊन 3 डिसेंबर रोजीच मतमोजणी करण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे। न्यायालयाच्या आदेशाचा आदर आहे, मात्र 19 दिवस निकालाची प्रतीक्षा हा उमेदवारांवर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय असून उमेदवारांचे प्रतिनिधी स्ट्रॉंग रूम मध्ये राहण्याची सोय प्रशासनानं केलेली आहे। मात्र 19 दिवस उमेदवार किंवा प्रतिनिधी स्ट्रॉंग रूम मध्ये थांबणं शक्य नसल्यानं 3 डिसेंबर रोजीच मतमोजणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आताच आम्ही वरणगावकरांच्या वतीनं इथे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पुरे साहेबांना इथे निवेदन दिलं आहे की सदर निवडणुकीचा जरी मान्य उच्च न्यायालयाने निर्णय दिला असला तरी निवडणूक आयोगाला काही उच्च न्यायालयाने सांगलं नाही की 21 दिवसापर्यंत निवडणूक लांबवा। तातडीनं हे करायला सांगलं होतं, तातडीनं करा तुम्ही। काय गरज आहे तुमचे 19 दिवस लावायचे? जे निवडणुकीच्या उमेदवारांनी इथे मेहनत केली आहे, परिश्रम केले आहे, त्यांचे आज तुम्ही निवडणूक स्थगित केली आहे, हा एक प्रकारचा अन्याय त्या उमेदवारांच्या त्या माध्यमातून आहे। त्याकरता ती तातडीनं जी सुरू असलेली बंद झालेली प्रोसेस तातडीने सुरू केली पाहिजे। आणि उद्या जर कधी निकाल लावला आहे, अरे लोक उत्सुकता आहे ना, दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना। काय आहे ते कशाला ठेवता 19 दिवस आहे पेटे इथे? आणि का लोक काय रिकामे आहे का? त्याला अगदरता हाताला काम धंदेनी आहे। आणि मग इथे साहेब सांगताय की उमेदवाराचे प्रतिनिधी 10-15 का बसाना, म्हणजे हेच कामं करत बसायचे का? लोकशाहीचा आपण आदर केला पाहिजे। लोकशाही ही कुठेतरी विकसित झाली पाहिजे आणि लोकशाहीचा उत्सव आहे। 19 दिवसानंतर काय लोकांच्या मनात राहणार आहे? निवडणुकीचा निकाल उत्साहात लागणार आणि 19 दिवस ठेवता कशाला? आज हे कर्मचारी बिचारे हे काही आहे ना, त्यांचे घरदार आहे, त्यानंतर पोलीस प्रशासनाला कायदा व्यवस्था सांभाळायची आहे, काय नुसत्या पेटा ठेवायसाठी इथे त्या माध्यमातून ठेवताय तुम्ही? हे निवडणूक आयोगानं आताच्या आता तातडीनं हा विषय लक्षात घेतला पाहिजे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेरची जाऊ शकते, जनताही रस्त्यावर येऊ शकते। त्याकरता कोणाला काय म्हणायचं आहे ते मला काही म्हणणं नाही आहे, परंतु माझ्या वरणगाव नगरपालिकेची निवडणूक झालेली आहे। त्या निवडणुकीचे निकाल उद्याच्या दिवशी जाहीर होणार होता, परंतु आज जर तुम्ही लांबणीवर टाकलाय तो अन्याय आमच्या वरणगावकरांवर करू नका, अन्यथा जनता ही रस्त्यावर जर कधी उतरली तर निवडणूक आयोगावर हा एक प्रकारचा मोठा संशय त्या माध्यमातून निर्माण होऊ शकतो। निवडणूक आयोगाने थोडी सांगितलं की हे निवडणूक जे झाली आहे तिचा मतमोजणीचा निकाल तुम्ही एवढ्या दिवस लांबत ठेवा, भिजत गोंगळं घालू नका, काही करायचं म्हणून करू नका। हे जे आहे ते तातडीनं त्या माध्यमातून झालं पाहिजे, नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय त्या माध्यमातून राहणार नाही। हा इशारा निवडणूक आयोगाला मी या आता अनिल पुरे साहेबांना दिला आहे, त्यांनी तातडीने निर्णय घ्यावा, नाहीतर हा लोकशाहीचं जे थट्टा चालू आहे काहीच गरज नाही हो 19 दिवस ठेवायची। काका कार्यकर्ते आता बिचारे धावधाव दाबले आणि आता अजून या पेट्यावर थांबतील का हे? आणि ज्याला काही करायचं आहे तो करून टाकतो। त्याकरता काही विषय निवडणूक आयोगाचा आम्हाला काही तर भरोसा राहिलेला नाही आहे। त्याकरता आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय महाराष्ट्र राज्याचे नंबर 2चे मंत्री, मुख्यमंत्र्यांना विनंती करता, मुख्यमंत्र्यांच्या हातात आहे का मुख्यमंत्री महोदयांना आम्ही विनंती याच्यासाठी करतोय की ते राज्याचे प्रमुख आहे आणि नंबर 2चे मंत्री आदरणीय गिरीश महाजन साहेब आहे, ते राज्याचे वजनदार नेते आहे। त्याकरता आम्ही या दोन्हींना विनंती करतो की या जनतेच्या भावनेची दखल आपण घ्या आणि त्यानुसार आपण निवडणूक आयोगाला तिथे सूचना करा, आदेश करा, मी म्हणणार नाही सूचना करा, कारण की जनतेचं मत हे विचारात मुख्यमंत्री महोदयांनी घेतलं पाहिजे। अशा प्रकारची विनंती मी करतो। एकनाथ शिंदे साहेब असतील डेप्टी CM, अजून डेप्टी CM अजित पवार दादा असतील, यांनी याविषयी लक्ष घातलं पाहिजे। त्याकरता कार्यकर्त्याला काही जास्त दिवस राबू नका बुवा, आता काय झालं एवढ्या दिवस आम्ही राबतोय आणि आता अजून म्हणता तुम्ही 20 दिवस जपा, म्हणजे घरदारच्या सोडूनसाठी जपायचं का? अरे काय यार, या विषयाची कशाला त्या कर्मचाऱ्याला त्याच्या बायको बोलायचं जाऊ द्या ना, कशाला तुम्ही इथे त्यांना ताटकाळात ठेवताय आणि लोकांनाही कशाला ताटकाळात ठेवताय? बरोबर आहे की नाही? त्याकरता मी प्रशासनाला विनंती करतो की आता जास्त थट्टा करू नका निवडणूक आयोगाला। बस जय हिंद जय महाराष्ट्र। वरणगाव नगर परिषदेची निवडणूक इथे झालेली आहे आणि आता निवडणूक झाल्यानंतर उद्या निकाल लागणं हा अपेक्षित होता, निवडणूक आयोगाने जाहीर केला होता। मात्र आता निवडणूक आयोगाने तो अचानक रद्द केला आणि तो 21 तारखेपर्यंत ठेवलेला आहे। आता विचार करा आपण की बा 19 दिवस ह्या मतपेट्या इथे ठेवण्या
हा एक रिस्कीच खेळ त्या माध्यमात याच्यामध्ये आहे. त्यामध्ये 19 दिवस कसं काय कोणी थांबणार आहे. आणि हा एक प्रकारचा याच्यामध्ये जो आहे तो आमच्या मतदारांचा हा अपमान आहे. त्याकरता मी निवडणूक आयोगाला विनंती करतो आहे, आज इथले आमचे सहाय्यक निवडणूक अधिकारी ज्यांनाही विनंती करतो आहे की हे जे आहे ते असुरक्षिततेचं लक्षण त्या माध्यमातून आहे. याकरता विश्वास ठेवायचा कोणावर, त्याकरता आमची मागणी आहे की आता हे कॅमेरे 4 आहे, 4 कॅमेऱ्यापैकी फक्त एकच कॅमेरा आहे, तोही क्लिअर नाही आहे. त्याकरता याची क्वालिटी जी आहे ती अत्यंत लोइस्ट पद्धतीची आहे आणि याच्यामध्ये काहीतरी होऊ शकते अफरातफर. त्याकरता आम्ही निवडणूक आयोगाला विनंती करतो आहे की 19 दिवस पाहता कशाला वाट, जे झालं आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना, कशाला एवढे दिवस वाट पाहताय. रिकामा शंकेला कुठेतरी त्या माध्यमातून वाव त्या माध्यमातून मिळणार आहे. आणि एवढ्या दिवस प्रशासनाला कसं काय तुम्ही वेठीस धरताय 19 दिवस, काय आहे काय आम्हाला काही कामाधंदे आहे की नाही. जे लोकशाही झालेली आहे, मला असं वाटतं या लोकशाहीच्या उत्सवामध्ये निकाल हा तातडीनं लागला पाहिजे. अन्यथा वरंगावची जनता ही आम्ही त्या माध्यमातून रस्त्यावर आणल्याशिवाय त्या इथं तर राहणार नाही आहे. काय सुरक्षता इथे की आजचा हे कॅमेरे बंद आहे आणि कॅमेरे जर किती लोएस्ट पद्धतीचे दर्जाचे असतील तर मला नाही वाटत की आमचा या यंत्रणेवर इथे साशंकता त्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. त्याकरता आम्ही सर्व जे उमेदवार आहे नक्की हा बदल कोण करू शकतो, तुम्हाला काय वाटतं सर की तुम्ही यावरती ही नाही आहे, तुम्हाला विश्वास नाही आहे? आम्ही याच्यावर समाधानी नाही आहे. आज एवढ्या मेहनती आम्ही घेतल्या आहे, कारण उद्या जर तुम्ही निकाल जर काही लावणार होता तर उद्याच्या उद्या निकाल त्या माध्यमातून लागला पाहिजे. हे का करताय तुम्ही असं? निवडणूक आयोगाला जर कधी हा कोणता पोर खेळ त्या माध्यमातून सुरू झालेला आहे, एकदा तुम्ही जाहीर झालेला कार्यक्रम, हा कार्यक्रम त्या माध्यमातून तुम्ही घेतलाच पाहिजे. ज्या निवडणुका तुम्ही ज्या चालू होत्या त्या का रद्द केल्या हे तुम्हाला पहिले समजत नव्हतं का? म्हणजे तुम्ही काही तुमच्या मनाप्रमाणे जर कधी करसान, आज ज्या उमेदवारांनी ज्या प्रभागामध्ये प्रचार केला त्यांचा संपूर्ण जे ताकद आहे ते ताकद वाया गेली नाही एवढ्या दिवसात. 20 दिवसानंतरचा सर्व येणारा एकंदरीत जो श्रम जे आहे ते श्रम त्या माध्यमातून याच्यामध्ये वाया गेलेला. हा एक प्रकारे त्या लोकप्रतिनिधीवर होणाऱ्या लोकप्रतिनिधीवर अन्याय हा निवडणूक आयोगाने त्या माध्यमातून याच्यामध्ये केला आहे. आणि मी इथे निवडणूक आयोगाला विनंती करतो आहे की तुम्ही आताही सुधरा आणि आताही तुम्ही, नाहीतर आम्ही याचिका दाखल केल्याशिवाय राहणार नाही न्यायालयामध्ये. हा काय चालू आहे? 19 दिवस कोण थांबणार आहे? 19 दिवस त्या कर्मचाऱ्यांचे हाल त्या माध्यमातून तिच्यामध्ये होतील. त्याकरता दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना. लोकशाहीच्या हिच्यामध्ये जे झालेला निवडणूक आहे त्या निवडणुकीचा निकाल हा तातडीनं तुम्ही उद्याच्या उद्या लावला पाहिजे, अशी आमची गावकऱ्यांची मागणी त्या माध्यमात आहे. जर आपण जर कधी करत असाल तर कुठेतरी काय म्हणतात पाणी मुरणार आहे, ही आमची त्या माध्यमातून शंका मोठ्या पद्धतीत झाली आहे. आज आमच्या वरणगावची जनता जी आहे त्या जनतेला निर्माण झाल्याने 19 दिवस का लटकवत आहे तुम्ही? आणि जे निवडणूक तुम्ही पुढे ढकलली ते ढकलायलाच नाही पाहिजे नव्हती. एकदा निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झाल्यानंतर तुम्ही काय जे करताय ते अत्यंत चुकीचा विषय आहे. या संदर्भात आम्ही आता उद्यापासनं जर कधी निवडणूक आयोगानं जर कधी आज दखल जर कधी नाही घेतली तर आम्ही मोठ्या स्वरूपाचे सर्व जनता ही रस्त्यावर त्या माध्यमातून आणू. आम्हाला काही आता कोणावर भरोसा राहिलेला नाही आहे किंवा काय होईल काय नाही. त्याकरता हा जो विषय आहे हा अत्यंत त्या माध्यमातून आहे. यार मंत्री महोदय गिरीश महाजन म्हणतात तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही इथं झोपून राहा. मग तुम्ही कसं पाहता? म्हणजे एकीकडे विश्वास नाही असं तुम्हाला वाटतं का ठेवताय पण एवढ्या दिवस? माझं म्हणणं आहे की 19 दिवस का ठेवताय? जे 3 तारीख जे तुमची डिक्लेअर केली ती ठेवा ना. आणि आता लोकायला काही कामधंदे आहे की नाही? कार्यकर्ते बिचारे राबता इलेक्शनमध्ये एखाद्या विजयी उमेदवाराचा विजय पोहोचवण्यासाठी. आणि जर कधी एखाद्या आता आम्ही सांगतो की आमच्या संदर्भातला पॉझिटिव्ह वातावरण आहे. आम्ही केलेल्या काम आहे, विकास कामं आहे वरंगाव शहरामध्ये केलेल्या आहे आणि लोकांनी आज ते एक्सेप्टेबल केले आहे. आणि लोकांनी भरभरून अशा स्वरूपाचा ज्या प्रतिसाद, भरगतचा अशा प्रकारचा प्रतिसाद आम्हाला त्या माध्यमातून दिला आहे. आणि आम्हाला उत्साह आहे ना, आम्हाला आनंद आहे की लवकर तातडीने निकाल लागला पाहिजे. ज्या गोष्टीचं तुम्ही ते का गरज नाही आहे ना एवढ्या 20-21 दिवस ठेवायचे लांब, तातडीनं त्याची उद्याच्या उद्या निवडणूक घ्या ना. ते जे झालेले आहे ते बिचारे उमेदवार काय हो, तुम्ही किती दिवस त्यानं मेहनती घेतल्या, प्रचार केला, सर्व गोष्टी अंतिम टप्प्यापर्यंत आल्या आणि तुम्ही आता नंतर तुम्ही त्यांचा पोस्टपोन करताय. हे तुम्हाला निवडणूक आयोगाच्या चुकीमुळे जर अशा प्रकार जर कधी होत असतील तर मला असं वाटते चुकीचं आहे. आदरणीय गिरीश भाऊ मोठे नेते आहेत, त्यांचा अनुभवसुद्धा मोठा आहे. त्याकरता आम्ही त्यांना चॅलेंज नाही करत आहे, परंतु आम्ही त्यांनाही विनंती, आता ते निवडणूक आयोग नाही, ते महाराष्ट्राचे नंबर 2चे मंत्री आहेत. त्यांनी जो दिला आहे त्याचा आम्ही आदरच करणार आहे. परंतु कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी म्हणून हे जे 19 दिवसाची प्रक्रिया तुम्ही का लांब ठेवताय, त्याकरता जी तातडीने त्याच्यावर बदल केला पाहिजे. या राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा मी विनंती करतो, आदरणीय देवाभाऊंना, की आपण लक्ष घाला. 19 दिवस अत्यंत महत्त्वाचे. कार्यकर्ते रिकामे नाही आहे, धरता आता आले कामं धंदे नाही आहे आणि 19 दिवस कोण थांबणार आहोत तिथे?
आणि हे जे बघा आता हे चारीचे चारी बंद झाले की नाही, तिकडे बघा चारीचे चारी कॅमेरे बंद आहे, तो एक पाक असा होतोय खालीवर होतोय, म्हणजे हा काय प्रकार झाला या हिच्यामध्ये जर कधी असे प्रकार होत असेल तर मला वाटते या कुठेतरी काहीतरी पाणी मुरण्याची दाट शक्यता आहे. आम्ही एवढ्या दिवस काही थांबणार नाही, आता आम्ही आता त्या माध्यमातून रस्त्यावर उतरू, काय जे आहे ते दूध का दूध आणि पाणी का पाणी तातडीने घेतला पाहिजे असे निर्णय करतो. आता आम्ही सर्व सह्या करतोय, निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला निवेदन देतोय. सर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय व्हायला पाहिजे, तो उद्याच्या उद्या मतमोजणी व्हायला पाहिजे असं सरकारने वाटतं कोर्टात का? जायला नाही झाली तर जायचं सर म्हणा. याच्यामध्ये काय सरकारने बदल होऊ दखल शकतो घ्यायला असं तुम्हाला वाटतंय? काय नाही जर निवडणुकीची उद्या मतमोजणी झाली तर याच्यामध्ये बदल होऊ शकतो असं तुम्हाला वाटतंय? ठीक आहे, आता त्यांनी आता निर्णय दिला की नाही, तर आमची अपेक्षा की 1 2 3 दिवसात तरी ते मतमोजणी त्यात झालीच पाहिजे. 19 दिवस ठेवणं हे काही उचित नाही मला वाटतं. मला असं वाटतं त्या मतदारांचा सुद्धा एक प्रकारे अपमान त्या माध्यमातून आहे. उत्सुकतेवर विरजन फिरण्यासारखे कार्यक्रम त्या माध्यमातून आहे. आणि काय हो याच्या पहिले काय जाऊ द्या, आता जे काही विषय आहे त्या विषयाच्या संदर्भात मी बोलत नाही, पण परंतु या संदर्भात आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. आदरणीय गिरीश भाऊ महाजनांचं तुम्ही मला नाव सांगितलं तर भाऊंनी लक्ष घातलं पाहिजे की हा प्रकार जो चालला आहे तो अत्यंत चुकीचा आहे. पारदर्शी कारभार त्या माध्यमात आला पाहिजे. तुम्ही काय ते काय तिच्यामध्ये कोणते हे काय आज मला सिलाई याच्यावर आले आहे, पेटा याच्यावर आले आहे, कॅमेरे बंद आहे. हे कॅमेरे हाय क्वालिटीचे कॅमेरे लावले पाहिजे, हाय क्वालिटीचे. आणि हे जे कॅमेरे जे आहे ना, हे पूर्ण आमची एक मागणी आहे की याचं प्रसारण पूर्ण जाहीर केलं पाहिजे, जाहीर प्रसारण केलं पाहिजे. पूर्ण जे आहे ते लाईव्ह झालं पाहिजे. ते लाईव्ह ते कॅमेरे तुम्ही ठेवले आहे ना, ते पूर्ण 24 तास हा लाईव्ह जनतेसाठी त्या माध्यमातून प्रसारित झाला पाहिजे. एखादी कोड नंबर देऊन सण त्या कोडवर त्या माध्यमातून तिच्यामध्ये असले पाहिजे हे मला वाटते. तातडीने मी अजूनही निवडणूक आयोगाला विनंती करतोय की ह्या मतदारांच्या मतांची अवहेलना करू नका. एवढ्या दिवस लांबवण्याचं तुमचं प्रयोजन काय? त्यांची निवडणूक तातडीने घ्या ना. काय झाले 20 दिवस निवडणूक ठेवताय? मतदान मोजणी उद्या केली पाहिजे आणि आता या ठिकाणी गडबड होऊ शकते, काय सांगाल सर तुम्ही? आता हे माननीय हायकोर्टाच्या निर्देशानुसार आयोगाचे आदेश प्राप्त झाले आहेत, त्याच्यानुसार आम्हाला ते पालन करणं बंधनकारक आहे. त्याच्यानुसार मतमोजणी होईल. लोकांचं जे म्हणणं आहे दुसरं इथं कॅमेरे बसवा, कॅमेरे आम्ही बसवतच आहे, परंतु आयोगाच्या सूचनांनुसार स्ट्रॉंग रूमचा दरवाजा दिसेल अशा पद्धतीने उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींची बसायची आम्ही इथं समोरच व्यवस्था करीत आहोत. आपण बघू शकता स्ट्रॉंग रूमचा दरवाजा एकदम फ्रंट गेट आहे, ते पूर्ण मोकळं आहे. एका वेळेला इथं 25-30 लोकंसुद्धा आरामात बसू शकतात. त्याच्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी इथं दिवस रात्र बसण्यास आमची काही हरकत नाही. उलट आम्ही आग्रह करतो की त्यांनी स्वतः इथं बसावं आणि पहारा द्यावा. सर आता कॅमेरे बंद दिसत आहेत की टी व्हीमध्ये तुमचं काही दिसत नाही? अजून तो कॅमेरा एक लावलेला आहे, आपण तो सुरू आहे त्याच्यात. आता जे 2 कॅमेरे होते ते चौकटी 4 दिसतात त्याच्या बाय डिफॉल्ट, आणि त्याच्यामध्ये काय दिसत नाही. मग एक कॅमेरा आहे सुरू, तो दिसतोय ना. बाकीचे बाय डिफॉल्ट दुसरे कॅमेरे आम्ही तिथे लावायचा प्रयत्न करतो आणि ते पण त्याच्यात दिसतील, काहीच अडचण नाही. तुमचं नाव आणि पद? अनिल पुरे, निवडणूक निर्णय अधिकारी. लोकनायक न्यूज.